नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट MAR. तुम्हाला मित्रांनो आपलं चॅनल जर शोधायचं असेल तर तुम्हाला यूट्यूबच्या सर्च बारमध्ये लर्न लिफ्ट डॅश MAR असं द्यावं लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला MAR म्हणजेच आहे मराठी. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला आपलं यूट्यूबचं चॅनल जे आहे ते दिसून येईल आणि तुम्ही त्या चॅनलमध्ये जाऊन व्हिडिओज जे आहेत प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. तर आज आपण बघणार आहोत कंपोनंट स्टाईल्स. तर कंपोनंटला विविध प्रकारचे विविध पद्धतीने आपण स्टाईल्स जे आहेत ते प्रोव्हाइड करतो. तर कोणत्या आहेत नेमक्या त्या पद्धती आपण आज बघणार आहोत. तर तुम्हाला लक्षात असेल जेव्हा आपण कंपोनंट जे आहे क्रिएट करत होतो, तर त्यावेळेस कंपोनंट क्रिएट करताना किंवा केल्यानंतर रिझल्टमध्ये 4 फाईल क्रिएट होत होत्या त्या. तर एक आहे HTML फाईल, दुसरी आहे CSS फाईल, तिसरी आहे .ts फाईल आणि चौथी जी होती ती स्पेक्स फाईल आहे. स्पेक्स फाईल म्हणजेच टेस्टिंग फाईल असते. तर टेस्टिंगची जी आपण प्लेलिस्ट बनवूया त्याच्यामध्ये अँग्युलरचे प्रत्येक कंपोनंट कोणत्या पद्धतीने आपण टेस्ट करू शकतो ते तुम्हाला मी शिकवणारच आहे. परंतु त्याला थोडा वेळ आहे. तर आपला अँग्युलरचा जो कोर्स आहे तो कंप्लीट झाल्यानंतर आपण ते घेऊया. तर आज आपण बघणार आहोत CSS. तर मग CSS साठी आपल्याला पुन्हा जावं लागणार आहे व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये. तर तुम्ही पाहू शकता हा जो कंपोनंट आहे प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट आपण क्रिएट केला होता. या 4 फाईल्स आहेत आणि आपल्याला लक्ष द्यायचं आहे .ts फाईलमध्ये आता सध्या. तर .ts फाईलमध्ये आपल्याकडे हे जे कंपोनंट आहे डेकोरेटर @component डेकोरेटर जे आहे हे एक ऑब्जेक्ट घेतं. ठीक आहे. ऑब्जेक्टमध्ये विविध प्रकारच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज असतात आणि त्याच्या व्हॅल्यूज असतात. आता टेम्पलेट URL आणि स्टाईल URL या दोन प्रॉपर्टीज आहेत. टेम्पलेट URL जेव्हा आपण देऊया त्यावेळेस जी काही टेम्पलेट आहे या पर्टिक्युलर कंपोनंटची ती टेम्पलेटची आहे URL आपल्याला द्यावी लागते इथे आणि स्टाईल URL साठी सुद्धा सेम आहे. .css फाईलची आपल्याला URL द्यावी लागते. तर ही झाली एक पद्धत आहे स्टाईल URLची. जसं की आपण इथे बघतोय .css फाईल आहे. तर याचं जे दुसरं व्हेरिएंट आहे स्टाईल URLs. ठीक आहे. प्लुरल व्हर्जन आहे स्टाईल URLs म्हणून आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जो आहे हे ॲक्च्युअली एक्सपेक्ट करतं स्ट्रिंग अरे. तुम्ही ते बघू शकता याचा जो टाइप आहे तो आहे स्ट्रिंग अरे किंवा अनडिफाईन्ड. ठीक आहे. तर मी एक दुसरी फाईल क्रिएट केलेली आहे इथे test.css ची. तर आपण कॉमा देऊन इथे ./test.css अशा पद्धतीने आपण जो test.css ची लिंक आहे ती लिंक आपण इथे देऊ शकतो किंवा जी पाथ आहे. तर आता test.css मध्ये आपण एक प्रॉपर्टी ऍड करूया p नावाची. याला आपण देऊया कलर रेड. तर अशा पद्धतीने आता मी कलर रेड दिलेला आहे p.css मध्ये आणि इथे प्रोडक्ट लिस्ट .css मध्ये एक काम करूया आपण. आता ही जी h1 आहे, ठीक आहे, h1 चा एक टॅग घेऊया आपण इथे. जसं आता p टॅग तर आहेच आपल्याकडे, तर h1 चा सुद्धा एक टॅग घेऊया. दिस इज h1. तर हे सगळं मी ज्यावेळेस सेव्ह करतो आणि ब्राउझरला जाऊन बघतो, ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता दिस इज प्रोडक्ट लिस्टला रेड कलर इथे आलेला आहे. जर मी याला इन्स्पेक्ट केलं तर तुम्ही पाहू शकता रेड कलर कुठनं आलाय test.css मधनं आलाय आणि हा जो ग्रे कलर आलेला आहे हा ग्रे कलर आलेला आहे प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट .ts सॉरी CSS. ठीक आहे. तर इथनं हा कलर आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता दोन्ही फाईल्स इथे यूज होत आहेत. ही .css यूज होते आणि test.css सुद्धा आपल्याकडे यूज होत आहे. ठीक आहे. तर स्टाईल URLचा यूज करून आपण मल्टिपल जे CSS असतात ते आपण देऊ शकतो. दुसरी एक पद्धत आहे टेम्पलेटमध्येच आपण स्टाईल देऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल आता HTML टेम्पलेट आहे इथे. इथे मी स्टाईल टॅग घेऊ शकतो इथे आणि इथे मी एक नवीन आपण स्पॅन नावाचा एक एलिमेंट तयार करूया. स्पॅन मध्ये आता घेऊया धिस इज स्पॅन आणि या स्पॅनला इथून स्टाईल देऊया आपण. स्पॅन याचा कलर देऊया आपण येलो. ठीक आहे. आता येलो इथून दिलाय
तर आता तुम्ही बघू शकता तिन्हीकडनं जे स्टाईल्स आहेत ते स्टाईल्स आपल्याला येतात. तर स्पॅनला जे आहे ते तुम्ही बघू शकता, ही जी स्टाईल आहे ही आता HTML फाईलमधनं येते, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ही जी स्टाईल आहे ही येते test.css पासून, आणि ही जी स्टाईल आहे ही येते जे आपलं आपण जे CSS फाईल आपल्याकडे आहे त्याची. ठीक आहे, प्रोडक्ट लिस्ट CSS. तर ही प्रोडक्ट लिस्ट CSS मधनं ही स्टाईल येते इथे. कळालं? तर अशा पद्धतीनं आपण स्टाईल URL आहे, स्टाईल URLs आहे, आणि टेम्पलेट मधली जी स्टाईल आहे, टेम्पलेट मध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीने स्टाईल देऊ शकतो. त्याच्यानंतर आहे बघा लिंक आहे. तर तुम्ही आता हीच CSS फाईल आहे, किंवा मी एक नवीन एक CSS फाईल ॲड करतो इथे फोल्डरमध्ये जाऊन, test1.css फाईल. ठीक आहे. तर लिंक टॅगने सुद्धा तुम्ही इथे जे आहे स्टाईल्स देऊ शकता. मला इथे लिंक टॅग घ्यावं लागेल. त्याच्यानंतर या लिंक टॅगला काही प्रॉपर्टीज असतात. रेल आहे, त्याची व्हॅल्यू आहे स्टाईल शीट. बरोबर आहे, स्टाईल शीट आहे. त्याच्यानंतर href आहे. तर href नावाच्या ॲट्रिब्यूट मध्ये मला ही जी test1 CSS आहे याची मला पाथ द्यायची आहे. ठीक आहे. तर आता test1 मध्ये किंवा आता या HTML मध्ये आणखी एक एलिमेंट घेऊया, आपण div घेऊया. ठीक आहे. तर div मध्ये div मध्ये आपण घेऊया एक p टॅग, दिस इज div, आणि या divचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो आपल्याला द्यायचा आहे, आणि थोडी हाईट आणि विड्थ देऊया आपण test1 मध्ये. आता मी div घेतोय, हाईट आहे याची 50 पिक्सल, आणि याची विड्थ घेऊया आपण 50 पिक्सल, आणि याला बॅकग्राऊंड कलर जो आहे तो देऊया आपण ग्रीन देऊया. ठीक आहे. तर आता मी या सगळ्यांना सेव्ह करतो, आणि तुम्ही आता बघू शकता इथे, एक मिनिट, मी HTML फाईलला जे आहे एकदा मी सेव्ह करतो इथे. तर आता तुम्ही बघू शकता हा div आहे, div मध्ये p टॅग आहे. बरोबर आहे, आपण p टॅगला स्टाईल दिलेली आहे का या test1.css मध्ये आपण नाही दिलेली आहे. तर p टॅगला जी स्टाईल आहे ती येते test.css मधनं. कळालं? आणि या div टॅगला जो बॅकग्राऊंड कलर येतोय, तो बॅकग्राऊंड कलर कुठनं येतोय, test1.css मधनं येतोय. कारण की ही test1.css जी आहे आपण लिंक टॅगने आपण इथे रेफर केलेली आहे, याचा रेफरन्स दिलेला आहे. ठीक आहे. ही आहे इनलाईन स्टाईल. त्याच्यानंतर ही आहे आउटसाईडची जी CSS फाईल आहे त्याची आहे. त्याच्यानंतर ही जी test.css आहे ही सुद्धा आउटसाईडला आहे. तर याच्या लिंक आपण इथे दिलेल्या आहेत स्टाईल URLs मधने. कळलं? तर अशा पद्धतीचं असतं. त्याच्यानंतर आहे ग्लोबल स्टाईल्सचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. तर ग्लोबल स्टाईलचा उपयोग कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो, तर अँग्युलर आपल्याला जावं लागेल सोर्स style.css मध्ये. तर ही style.css आहे, ही फाईल आहे ती. ठीक आहे. त्याच्यामधनं आपण एक काम करूया, या ज्या प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीज आपण इथून काढून टाकूया. काम करूया आपण आता div देऊया. div मधला जो p टॅग आहे, ठीक आहे, divच्या आतमधला जो p टॅग आहे त्याला आपल्याला कलर द्यायचा आहे. त्याला कलर देऊया बघा आता आपण, एक सेकंड बघूया. एक काम करूया, ब्ल्यू देऊया, तुम्हाला ठळक दिसेल ते. ठीक आहे. तर आता ही जी style.css फाईल आहे, तर ही कुठे असते, ही असते या फाईलमध्ये. तर तुम्ही पाहू शकता आपली एक जेसन फाईल आहे, config angular.json फाईल आहे. ठीक आहे. त्या angular.json फाईलमध्ये तुम्ही इथे बघू शकता source/styles.css फाईल ही इन्क्लूड केलेली आहे. ठीक आहे. ही बाय डिफॉल्ट इन्क्लूड होत असते, आणि इथे आपण ग्लोबल जे स्टाईल्स आहेत ते आपण सेट करू शकतो. ठीक आहे. तर आता आपण style.css मध्ये काय दिलेले आहे, div जो आपण ऍड केलेला आहे त्या div मध्ये एक p टॅग आहे. बरोबर आहे. तर त्या div मधला जो p टॅग आहे हा वाला, तर याला कलर ऍक्च्युली रेड येत होता. कुठनं येत होता, या test.css फाईलमध्ये. पण आपल्याला हा कलर नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, ग्लोबल स्टाईल्स मधला कलर पाहिजे. तर तिथे ब्ल्यू यायला पाहिजे.
तर तुम्ही आता बघू शकता. याला आपण एकदा पुन्हा रिलोड करूया. ठीक आहे, एक काम करूया आपण आता test.css मध्ये हा जो कलर आहे किंवा ही जी क्लास आहे याला एक काम करूया, काढून टाकूया. कारण की कसं असतं, हा आता तुम्ही पाहू शकता इथे डिवचा कलर जो आहे तो ब्ल्यू झालेला आहे. कसं असतं, तुम्ही आता इथे प्रिफरन्स असतं. ठीक आहे, प्रिफरन्स म्हणजेच काय, आता प्रोडक्ट लिस्ट डॉट टी एस मध्ये आपण जे प्रिफरन्स दिलेला आहे, या ज्या CSS स्टाईल्स आहेत ह्या आधी अप्लाय होतात आणि याला ओव्हरराईड करता येत नाही आपल्याला. जर ओव्हरराईड करायचं असेल तर आपल्याला एक्सक्लामेटरी इम्पॉर्टंट अशा पद्धतीने आपल्याला तिथे द्यावं लागतं. कोणत्या पद्धतीने, हे स्टाईल्स आहे तर इथे मी आता डॉलर इम्पॉर्टंट करतो. तर सॉरी एक्सक्लामेटरी इम्पॉर्टंट तुम्ही जर केलं तर तुम्ही पाहू शकता इथे जी स्टाईल आहे ती ब्ल्यू झालेली आहे. तर आपण आता टेस्ट.css मधली जी स्टाईल आहे ती आपण तशीच ठेवलेली आहे, परंतु तरी सुद्धा ती स्टाईल जी आहे ती अप्लाय नाही झालेली आहे. ठीक आहे, ती कुठे अप्लाय झालेली आहे, ती फक्त या पॅराग्राफला अप्लाय झालेली आहे. हा आधी रेड मध्ये आहे पॅराग्राफ, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आणि जर मी याला केलं, या पॅराग्राफला जर व्ह्यू केलं तर तुम्ही बघू शकता रेड जो आहे अप्लाय होत होती, परंतु आपण इथे एक्सक्लामेटरी मार्क इम्पॉर्टंट दिल्यामुळे ती अप्लाय नाही झाली. तर हिला मोर प्रायोरिटी दिली आहे, म्हणजे हिला इम्पॉर्टंट तिथे कन्सिडर केलं गेलेलं आहे या प्रॉपर्टीला. ठीक आहे, त्याच्यामुळे हा कलर जो आहे तो इथे अप्लाय झालेला आहे. तर अशा पद्धतीने आहे. आणखी एक वे आहे, जसं आपण हे जे HTML मध्ये केलेले आहे. ठीक आहे, हेच जे कोड आहे हे जर मी कंट्रोल एक्स केला, HTML जे आहे ते आपल्याला, किंवा एक सेकंड मी याला कॉपी करतो. ठीक आहे, आणि आता टेम्पलेट URL जे आहे, ठीक आहे, तर टेम्पलेट URLच्या ऐवजी आपल्याला यूज करायचे टेम्पलेट फक्त. ठीक आहे, तर आता ज्या अर्थी मी टेम्पलेट यूज करतोय तर मला इथे URL देता येईल का? नाही. तर आता बॅकटिक मी घेणार, बॅकटिकमध्ये अशा पद्धतीने मी जी काही टेम्पलेट आहे, आता तुम्ही बघू शकता लिंक टॅग आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे हा डिव वगैरे आहे, हे सगळं आपण दिलेले आहे. पॅन आहे कलर येलो. तर अशा पद्धतीने तुम्ही टेम्पलेटचा वापर करून सुद्धा, आता कधी कधी काय असतं की एक छोटे छोटे कंपोनंट असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही करायची गरज नसते. एक सिंपल डिव असतो, त्या डिव मध्ये जो एक टेक्स्ट देतो आपण, तो टेक्स्ट जो आहे कंडिशन बेसवर आपण चेंज करत असतो. तर त्या केसमध्ये कसं आहे, आपल्याला एक संपूर्ण HTML फाईल तिथे घ्यायची गरज नसते. तर आपण टेम्पलेटचा वापर करून, हे टेम्पलेट्स बद्दल आपण शिकणार आहोत भरपूर आणखी समोर. ठीक आहे, टेम्पलेट्स असो किंवा टेम्पलेट स्टेटमेंट्स असो किंवा टेम्पलेट व्हेरिएबल्स असो, सगळे शिकणार आहोत. परंतु आता सध्या कसं आहे, तुम्ही स्टाईल जे आहेत, स्टाईलसाठी तुम्ही अशा पद्धतीने इनलाईन स्टाईल देऊ शकता. जे आपण HTML पेजवर केलं होतं, HTML फाईलवर, ते सेम तुम्ही टेम्पलेट नावाची जी की आहे त्याचं व्हॅल्यू तुम्ही देऊ शकता. आणि इथे आपल्याला बॅकटिकचाच यूज करावा लागतो मित्रांनो. तुम्हाला, तुम्ही जर सिंगल कोटचा यूज केला तर तुम्हाला प्रॉपर्टी जे आहेत ते बाइंड करावे लागेल, अटॅच करावे लागतील, किंवा हे जे स्ट्रिंग जे आहेत ते. तर हे बॅकटिकचा तुम्ही वापर केला तर तुम्ही प्रॉपर जे आहे HTML तुम्ही लिहू शकता. तर मी याला सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर तुम्ही बघू शकता काहीच फरक दिसणार नाहीये. ठीक आहे, तर ती जी ही जी HTML आहे, ही HTML फक्त आता HTML जे पेज आहे तिथनं न येता ही जी येत आहे ती येत आहे टेम्पलेटमधनं. टेम्पलेट जी प्रॉपर्टी आहे ती कंपोनंटची. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही टेम्पलेटचा सुद्धा यूज करू शकता स्टाईल्स देण्यासाठी. इथे तुम्ही बघू शकता स्टाईल्स आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टाईल URLs आहे. आणि इनलाईन जर स्टाईल्स द्यायची असेल तुम्हाला, आता फॉर एक्झाम्पल ही टेम्पलेट आहे, बरोबर आहे. तर मला इथे या दोन्ही गोष्टी, ही एक ठेवतो मी टेस्ट1, पण हा जो कलर येलो आहे आता हा मी इथे देतोय. तर इथे आणखी एक आहे आपल्याकडे स्टाईल्स म्हणून आहे. तर हे जे स्टाईल्स आहे हे स्ट्रिंग असू शकते किंवा स्ट्रिंग अरे असू शकते. जर आपल्याला सिंगल स्टाईल द्यायची असेल तर आपण स्ट्रिंगमध्ये देऊ शकतो. जर आपल्याला मल्टिपल स्टाईल्स जर असतील तर मल्टिपल स्टाईलसाठी आपण हे पण देऊ शकतो, स्ट्रिंग अरे सुद्धा देऊ शकतो. तर इथे स्टाईल्स आहे. तर सिंपल आपल्याला स्ट्रिंग द्यायची आहे. कोणती स्ट्रिंग द्यायची आहे? स्पॅनची. हे आपण देणार, बरोबर आहे. इथे आपल्याला कॉमा द्यावा लागणार आहे. आता हे झालं स्पॅन, कळलं.
जी व्हॅल्यू आहे ती स्ट्रिंगच आहे. तर इथे आपल्याला ॲक्च्युली वन लाईनमध्ये आपल्याला घ्यावं लागणार आहे. कारण की स्ट्रिंग जे असतात ते मल्टीलाईन येत नाही. तर स्ट्रिंग तुम्हाला जर मल्टीलाईन घ्यायचं असेल तर तुम्ही बॅकटिक जे आहे ते इथे यूज करू शकता. तर बॅकटिक जे आहे ते मल्टीलाईन जे आहे रायटिंग सपोर्ट करतं. इथे तुम्ही बघू शकता. आता मी मल्टीलाईनवर घेतोय. ठीक आहे. तर आपण काय केलंय आता स्टाईल्स दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर इथली जी स्टाईल आहे हा स्टाईल टॅग मी काढतो. तुम्ही बघू शकता काहीच डिफरन्स नाही येणार आहे. पेज जे आहे ते सेम राहणार आहे. ठीक आहे. तर आता हे जे कलर जो आहे हा कलर कोणता आहे येलो. तर हा येलो तुम्ही इथे बघू शकता हा येतोय स्टाईलच्या ॲट्रिब्यूटमधून. ठीक आहे. तर इथे तुम्ही अरे जर द्यायचा असेल तुम्हाला अरे सुद्धा देऊ शकता स्ट्रिंगचा. तर कोणत्या पद्धतीने आहे ते पाहूया आपण. आता बॅकटिकच्या ऐवजी मी काय करतो इथे स्ट्रिंग अरे देतो इथे. ठीक आहे. अशा पद्धतीने इथे स्ट्रिंग घेणार मी इथे सुद्धा स्ट्रिंग घेणार. त्याच्यानंतर जो दुसरा व्हेरिएबल आहे दुसरी जी स्टाईल आहे ती स्टाईल देऊ शकतो मी इथं फॉर एक्झाम्पल डिव आहे. अशा पद्धतीने कलर समथिंग लाईक दिस. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा मी मध्ये सुद्धा जे स्ट्रिंग अरे आहे ते देऊ शकतो. सिंगल असेल तर तुम्ही सिंगल लिहू शकता किंवा जर तुम्हाला एक कारण की याचे दोन टाईप आहे तुम्ही बघू शकता ते स्ट्रिंग आहे आणि स्ट्रिंग अरे आहे किंवा अनडिफाईंड आहे. तुम्ही याला अनडिफाईंड सुद्धा सोडू शकता. ठीक आहे. आता हे जे आहे हे टाईप जे आहे आपण ते टाईपस्क्रिप्टच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. याला युनियन टाईप म्हणतात. मल्टिपल टाईप आपण देऊ शकतो ॲट द सेम टाईम. तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन बघू शकता. टाईपस्क्रिप्टच्या प्लेलिस्टमध्ये आहे. तर माझा घेण्याचा उद्देशच हे आहे टाईपस्क्रिप्ट जे शिकवण्याचा उद्देश कारण की अँग्युलर जे आहे ते टोटली टाईपस्क्रिप्टवर डिपेंड आहे. व्यवस्थित तुम्ही टाईपस्क्रिप्ट जे आहे तुम्ही शिकसाल तर त्यावेळेस तुम्हाला अँग्युलरमध्ये तेवढा काही प्रॉब्लेम जाणार नाही शिकण्यामध्ये. तर हे 3 टाइप आहेत. तर तिन्ही टाइप आपण इथे देऊ शकतो. आता मी याला जर काढलं तर सिंगल लाईनमध्ये तुम्ही स्ट्रिंग देऊ शकता. मल्टी लाईन जर घ्यायचं असेल तर तुम्हाला ते बॅकटिकचा यूज इथे करावा लागतो. ठीक आहे. मल्टी लाईनसाठी अशा पद्धतीने. तर हे अशा पद्धतीने आहे मित्रांनो. या सगळ्या हे सगळे वेज आहेत ज्याच्या थ्रू आपण जे स्टाईल आहे कंपोनंटला देऊ शकतो. तर मला आशा आहे तुम्हाला हे सगळे पद्धती कळाल्या असतील. कळाल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत जेणेकरून त्यांना सुद्धा नॉलेज जे आहे ते आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.